नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट, त्याच्यानंतर एएनएम वाल्यांसाठी सुद्धा जीएनएम फर्स्ट इयर, त्याच्यानंतर जीएनएम थर्ड इयर कम्युनिटी सेकंडमध्ये विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे। प्राथमिक आरोग्य सेवेची तत्त्वे आणि प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये परिचारिकेची कोणती भूमिका आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। प्राथमिक आरोग्य सेवेची कोणती तत्त्वे आहेत, प्रिन्सिपल्स बघूया आपण प्रायमरी हेल्थ केअरचे। ते 1984 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने प्राथमिक आरोग्य सेवेत 5 मूलभूत तत्त्वे अंतर्भूत असल्याचे विशद केले आहे। ही तत्त्वे अशी की समसमान वितरण, लोकांचा सहभाग, समर्पक तंत्रज्ञान, प्रतिबंधावर केंद्रीकरण, अनेक क्षेत्राचे एकत्रित प्रयत्न, अशी 5 तत्त्वे आहेत। त्याच्यातला प्रत्येकाचे एक्सप्लेनेशन आपण बघूया। तर आपण बघूया समसमान वितरण। याच्यामध्ये सामाजिक न्याय 11 या संकल्पना आहे समाजाच्या सर्व थरातील लोकांना, विशेषतः गरजू व रोगांना सहज बळी पडणाऱ्या लोकांना आरोग्य सेवा सहजगत्या उपलब्ध झाल्या पाहिजेत। दुसरा आहे लोकांचा सहभाग। तर लोकांसाठी लोकांनी दिलेली आरोग्य सेवा म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा असल्याचे नियोजन, देखरेख तसे आरोग्य सेवा पोचवणे, ह्या प्रत्येक बाबतीत लोकांचा सक्रिय सहभाग असायला हवा। तिसरा आहे समर्पक तंत्रज्ञान म्हणजे महागड्या पद्धती, उपकरणे व तंत्रज्ञान यापेक्षा समाजाला स्वीकार्य असलेल्या, शास्त्रीयदृष्ट्या निर्दोष असलेल्या व पद्धती व उपकरणांवर भर द्यायला हवा। जलसंजीवनी हे याचे ठळक उदाहरण ठरू शकेल। म्हणजे समर्पक तंत्रज्ञान म्हणजे काय, तर महागड्या पद्धती, उपकरणे व तंत्रज्ञान यापेक्षा समाज जो आहे त्याला स्वीकार्य असलेल्या व शास्त्रीयदृष्ट्या निर्दोष असलेल्या पद्धती उपकरणांवर भर द्यायला पाहिजे, म्हणजे किंवा द्यायला हवा। जलसंजीवनी हे ह्याचे ठळक उदाहरण असू शकेल। प्रतिबंध म्हणजे काय, तर प्रतिबंधावर प्राथमिक आरोग्याच्या सर्व घटकांमध्ये विशेष भर देण्यात आला आहे। त्यानंतर अनेक क्षेत्राचे एकत्रित प्रयत्नामध्ये केवळ आरोग्य क्षेत्राच्या प्रयत्नामुळे आरोग्य प्राप्त होणार नाही, हा आरोग्याचा आहे तो ठाम विश्वास आहे। आरोग्याशी निगडीत असलेल्या शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण इत्यादी क्षेत्रांसाठी त्यासाठी हातभार लागणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवेत परिचारिकेची भूमिका कोणती, ते होते प्रिन्सिपल। आता भूमिका, बऱ्याच देशामध्ये परिचारिका व प्रसूती सेवा पुरवणारे कर्मचारीच प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मुख्य स्रोत आहेत। परिचारिका अभ्यासक्रमात परिचारिकेच्या प्राथमिक आरोग्य सेवेतील भूमिकेचा नव्याने अंतर्भाव करण्यात आला आहे। 1984 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने प्राथमिक आरोग्य सेवेतील परिचारिकेची भूमिका स्पष्ट केली आहे, ती बघूया। तर व्यक्ती समाजांच्या आरोग्य स्थितीचे निदान, लोकांचा सहभाग वाढवण्याचा आरोग्य परिचारिकेने याच्यात प्रयत्न करायचा आहे। गंभीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवणे, प्रथम उपचार व समावेशक आरोग्य सेवा पुरवणे परिचारिकेने। साथीच्या रोगांवर देखरेख जे ठेवायचं काम परिचारिकेने करायचं आहे। त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, इतर विकास क्षेत्रांशी समन्वय साधणे आणि प्राथमिक आरोग्य सेवेच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवणे। काही देशातील परिचारिका संघटनांनी प्राथमिक आरोग्य सेवेच्या समर्थनात परिचारिकेची धोरणे ठरवून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी समित्या ज्या आहेत त्या स्थापन केल्या आहेत। भारतात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र जे आहेत त्यांच्या सहाय्याने ग्राम आरोग्य मार्गदर्शक, बहुउद्देशीय कर्मचारी अर्थात पुरुष व महिला आरोग्य कर्मचारी, पुरुष व महिला आरोग्य यांच्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्याचे प्रयत्न होत आहेत। प्रत्येक व्यक्तीने आरोग्याच्या विकासासाठी स्वतःवर अवलंबून राहावे व त्याबरोबर आरोग्य कार्यक्रमात संपूर्णपणे सहभागी व्हायला पाहिजे। या बाबींमुळे काय होतं, तर पारंपरिक आरोग्य सेवांपेक्षा प्राथमिक आरोग्य सेवा वेगळी ठरते। त्यानंतर सामाजिक आरोग्यात अभिप्रेत असलेल्या परिचर्या शास्त्राचा नैसर्गिक विस्तार म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे हा होय। ठीक आहे। घर, शाळा, आरोग्य केंद्र म्हणजे आरोग्य केंद्र, काम करणाऱ्या ज्या जागा व इतर परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक गरजा पुरवणे यासाठी प्राथमिक आरोग्य सेवेतील परिचर्येचा विशेष हातभार लागतो। जागतिक आरोग्य संघटनेच्या प्राथमिक आरोग्य सेवेतील परिचर्या जाहीरनाम्यात परिचर्येचे शिक्षण व ते राबवण्याच्या सर्व घटकात प्राथमिक आरोग्य सेवेच्या कल्पनांचा अंतर्भाव करण्याचे सुचवण्यात आलेले आहे। तर सामाजिक आरोग्य अभिप्रेत असलेल्या परिचर्या शास्त्राचा नैसर्गिक विस्तार म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे हा होय। घर, शाळा, आरोग्य केंद्र जे असतात तिथे
काम करण्याच्या व इतर परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या आरोग्यविषयक गरजा पुरवणे यासाठी प्राथमिक आरोग्य सेवेत परिचर्येचा महत्त्वाचा विशेष हातभार आहे. तर ह्या आहेत परिचारिकेची भूमिका कोणती. तर तुम्हाला हे मुद्दे लिहायचे आहेत. 1 हे 2 ठीक आहे. तर असे लाईनमध्ये नंबर्स टाकून तुम्हाला हे मुद्दे लिहायचे आहेत. तिची भूमिका स्पष्ट करायची आहे प्राथमिक आरोग्य सेवेत. आणि ही आहेत तत्त्वे. प्राथमिक आरोग्य सेवेची जी तत्त्वे आहेत ती याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.